चला आज मी तुम्हाला दाखवते मसाला भेंडी। तर त्यासाठी इथे मी लहान लहान अशी मीडियम साईजची भेंडी घेतलेली आहेत आणि रात्रीच मी धुवून ठेवली होती, तर सकाळपर्यंत कोरडी पण झाली होती। आणि मध्ये अशी कापून घ्यायची आणि मग एक चीर लावायची, आपल्याला 2 तुकडे नाही करायचे आणि अशा छोट्या साईजमध्ये कापली तरी चालतात। मग त्यानंतर इथे गॅसवर पॅन ठेवला, मग त्यामध्ये तेल ॲड केलं थोडंसं। तेल गरम झाल्यानंतर ही सर्व भेंडी मी ॲड केली। हे असं का करायचं, कारण त्याचा चिकटपणा निघून जातो आणि इथे ना आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत, फक्त तेलामध्ये थोडंसं 5-10 मिनिटं परतवायचे आणि नंतर काढून घ्यायचे। आता इथे मी एक टोमॅटो, कांदा, अद्रक आणि लसूण ॲड करून ना थोडंसं बारीक करून घेतलेलं आहे कटरमध्ये। तर तुम्ही हवं तर मिक्सरला पण ग्राइंड करून घेऊ शकता। मग त्यानंतर परत तोच पॅन घेतला आणि त्यामध्ये मी हे सर्व मिश्रण ॲड केलं आणि शिजायला ठेवून दिलं। थोडं ना तेल सुटेपर्यंत ना शिजवून घ्यायचं। मग ह्या कटरमध्ये मी दही ॲड केली आणि बाकीचे सर्व मसाले ॲड करून ना हे बाजूला ठेवून दिलं। आता जास्त भांडे नको काढायला म्हणून मी त्याच कटरमध्ये ॲड केलं दही आणि मिक्स करून साईडला ठेवून दिलं। इथे बघितलं तर मग हे सगळं मिश्रण आहे ना, त्याला तेल सुटलेलं चांगलं आणि शिजलं पण होतं। मग त्यानंतर हे सगळं मी दहीचं जे मिश्रण आहे ते ॲड केलं आणि चांगलं 5-10 मिनिटं चांगलं फेटून घेतलं आणि मग झाकण ठेवून शिजवायला ठेवून दिलं। आता इथे तेल सुटेपर्यंत आपल्याला हे शिजवायचं आहे, घाई करायची नाही आहे। इथे छान तेल सुटलं ना त्यानंतरच आपल्याला भेंडी जी आहे ती ॲड करायची आहे। तर इथे बघा तेल सुटून झालेलं आहे आणि मी भेंडी ॲड केलेली आहे। मग भेंडी चांगली इथे परतवून घेतली आणि पाणी हवं तेवढं तुम्ही ॲड करू शकतात, म्हणजे जास्त नाही पण थोडंसं, म्हणजे रस्सेदार तुम्हाला हवं असेल तर। आता मला इथे जास्त रस्सा नको होता, मग त्या हिशोबाने मी पाणी ॲड केलं आणि वरून मग मीठ आणि कसुरी मेथी टाकून मस्त मी मिक्स करून घेतलं आणि पुन्हा मग शिजवायला ठेवून दिलं, कारण भेंडी आपली शिजायची बाकी आहेत। तर हे लक्षात घेऊन तुम्ही थोडं पाणी ॲड करू शकतात, पण त्याला चांगलं शिजवून घ्या। आणि मग हे शिजल्यानंतर आपली भाजी इथे रेडी आहे। गरमागरम ही भाजी भातासोबत खा, चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा, एक नंबर लागते खायला। तर मग ही रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा। खायला पण टेस्टी, बनवायला पण झटपट, कमी तेलाचा वापर आणि टेस्टी। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय।